Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी। आमदार संजय गायकवाडांविरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावर बिंदू चौकात पोलीस आंदोलकांमध्ये झटापट। प्रकाशक आंबी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाईची मागणी। पुरोगामी संघटना उद्या बुलढाण्यात जाणार। हजारोंच्या संख्येने संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार। शिवीगाळ प्रकरणावरून पुरोगामी संघटना आक्रमक, पोलिसांच्या कारवाईचाही निषेध। मराठी सक्तीच्या मुद्द्यावर थोड्याच वेळात मंत्रालयात बैठक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात बैठकीचं आयोजन। संजय निरुपम यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार। 1 मे रोजीची डेडलाईन पुढे ढकला। चालकांना मराठी शिकण्यासाठी किमान 6 महिन्यांचा वेळ द्या। संजय निरुपम यांची मागणी। सक्तीच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याच्या मागणीवर निरुपम ठाम। मुंबईत मराठी सक्तीवरून रणकंदन। सरकारच्या निर्णयाविरोधात ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियन आक्रमक। दुपारी 4 वाजता गोरेगावमध्ये महत्त्वाची बैठक। आंदोलनाची दिशा ठरणार। गुणरत्न सदावर्तेंविरोधात ठाण्यात मनसेची बॅनरबाजी। बॅनरवर सदा रडते उल्लेख करत मनसेनं डिवचलं। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक। विधान परिषदेवरून उद्धव ठाकरे लवकरच भूमिका मांडतील, संजय राऊत यांची माहिती। तर शिंदे महान, भाजपचीही मतं फोडू शकतात, राऊतांची टीका। बच्चू कडू यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता। मात्र प्रहार पक्ष विलीन करण्याची सेनेची अट, सूत्रांची माहिती। नीलम गोऱ्हे यांच्या संभाव्य उमेदवारीला कार्यकर्त्यांचा विरोध, सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप अंतिम निर्णय नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची आज बैठक। विधान परिषदेच्या जागेबाबत निर्णय होणार। एका जागेसाठी अनेक जण इच्छुक। राज्य सरकारच्या पद्म पुरस्कार समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान नाही। सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय जारी। मंत्री आशिष शेलार यांना पद्म निवडीतून बाहेर ठेवल्यानं चर्चांना उधाण। लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदा केलाय। जिहाद प्रकरण रोखण्यासाठी आम्ही शस्त्र देखील चालवू। हिंदू संमेलनात भाजप आमदार महेश लांडगे यांचं आक्रमक वक्तव्य। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदच्या अडचणीत वाढ। 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेनं जबाब नोंदवला। एसआयटी चौकशीत धक्कादायक खुलासे समोर। जस्टिस स्वर्णकांता यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संपली। स्वर्णकांता यांच्या कोर्टात जाणार नाही। मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्याकडून सत्याग्रह। विदर्भात उष्णतेची लाट। अकोला आणि अमरावतीत रेकॉर्ड तोड तापमानाची नोंद। पारा 46.9 अंशांवर। पुढील 3 दिवस हीटवेव्हचा इशारा। देशातील सर्वात उष्ण 15 शहरात महाराष्ट्रातील 3 शहरं। अकोला अमरावती नंतर वर्ध्यात पारा 40 अंशांच्या पार। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जगातील 100 सर्वात उष्ण शहरांपैकी 95 शहरं एकट्या भारतात। बहुतांश भागांमध्ये पारा 46 अंशांच्या उंबरठ्यावर। हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत वगळता इतर भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा। उष्माघातामुळे राज्यात 8 जणांचा बळी। गेल्या 2 दिवसात 4 जणांनी जीव गमावला। 2 दिवसापूर्वी लातूरमध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा उष्माघातानं मृत्यू। राज्यावर पाणी टंचाईचं सावट। राज्यातील धरणांमध्ये केवळ 43% पाणीसाठा। गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात 60% घट। लाडके बहिणींना ई-केवायसीसाठी फक्त 4 दिवस शिल्लक। राज्यातील 26,34,000 महिलांची ई-केवायसी अद्याप रखडलेली। 30 एप्रिल नंतर अपात्रतेची टांगती तलवार। मेळघाटात 92 चिमुकल्यांचा आणि 5 मातांचा कुपोषणामुळे मृत्यू। वर्षभरातली हादरवणारी आकडेवारी समोर। एका महिन्यात तब्बल 60 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती। नागपूर महापालिकेत 33 कोटी 50 लाखांच्या कचरा घोटाळ्याचा आरोप। काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। चौकशीची मागणी। पुण्याच्या खेडमध्ये पैशाच्या वादातून थरार। तरुणाला गाडीच्या बोनेटवरून 100 फूट फरफटत नेलं। घटनेचा थरार। सीसीटीव्हीत कैद। आरोपी फरार। Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी।